मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सिमिलर ट्रायंगल म्हणजेच समरूप त्रिकोण याचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण म्हणजे काय ती थोडीशी आपण माहिती घेऊया. याच्या अगोदर आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पाहिलेले आहेत, म्हणजे एकरूप त्रिकोण. तर आता आपल्याला इथं पाहायचं सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण. आता आपण इथं काही फिगर्स काढलेले आहेत. आता फिगर्स काढलेले आहेत तर तुम्हाला काय दिसतं पहा. आता नंबर 1 ची फिगर आहे, ही ट्रायंगल आहे, बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी ते सारखे दिसतात ते दोन्ही ट्रायंगल, पण एक मोठा आहे एक लहान आहे. त्यानंतर दुसरा आहे हेक्सागॉन, षटकोन आपण याला म्हणतो. आता इथं सुद्धा दिसतात हे दोन्ही फिगर्स आहेत, सारख्याच आहेत जवळपास. एक लहान एक मोठी आहे. नंतर आपण सर्कल घेतलंय. यामध्ये एक सर्कल तुम्हाला लहान दिसेल, एक सर्कल तुम्हाला मोठं दिसतं, परंतु दोन्ही सर्कल्स आहेत. त्यानंतर चौथी आकृती पाहिली तर इथं स्क्वेअर दिसेल. यामध्ये एक स्क्वेअर लहान असेल तर दुसरा मोठा, अशा आपण इथं काही आकृत्या घेतल्यात. आता त्या आकृत्या लहान मोठ्या आहेत, बरोबर आहे, परंतु त्या सारख्या आहेत, म्हणजे सारख्या शेपच्या आहेत. त्यांचा जो आकार आहे तो एकसारखा आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग अशा आकृत्या ज्या आहेत, या आकृत्यांचा आपण विचार केला, यांच्या बाजू आहेत, तर यांच्या बाजू आणि ह्या आकृत्या विचार केला तर ह्या आकृत्या सारख्याच दिसतात, फक्त त्यांच्या बाजू वाढलेल्या दिसतात किंवा कमी झालेल्या दिसतात. अशा ज्या आकृत्या असतात त्याला आपण सिमिलर फिगर्स म्हणजे सारख्या आकृत्या असं म्हणतो. म्हणजेच these pairs in figure shows in each part have the same shape. त्याचा प्रत्येक भाग हा सारखा आहे, बट their size are different. परंतु त्याची जी साईज आहे ती लहान मोठी आहे. इट मीन्स दॅट दे आर नॉट कॉन्ग्रंट. म्हणजे हे दोन्ही कशा आहेत आकृत्या, ह्या किंवा ह्या किंवा ह्या कॉन्ग्रंट नाहीत. सच लाईक लुकिंग फिगर आर कॉल्ड सिमिलर फिगर. अशा वेळेस या आकृत्यांना आपण सारख्या आकृत्या असं म्हणतो किंवा समरूप आकृत्या, समरूप किंवा सारख्या, एकसारख्या. जसं आपण पाहिलेलं आहे, तर एखादं आपण घर बांधतो, बरोबर आहे. तर घर बांधत असताना त्याचं एक छोटं मॉडेल तयार करतो आणि त्या प्रकारे आपण ते घर बांधत असतो. म्हणजे आपलं ते मॉडेल आणि घर हे सारखं दिसतं, परंतु त्यांचा आकार हा त्या प्रमाणात लहान मोठा झालेला दिसतो. त्याप्रमाणे इथं या आकृत्यामध्ये दिसतं. त्यांचे जे शेप्स आहेत, आकार तेच आहेत, परंतु त्यांच्या ज्या बाजू आहेत या तुम्हाला लहान मोठ्या दिसतील. अशा आकृत्यांना आपण या ठिकाणी सिमिलर फिगर हे असं म्हणतो. आता सिमिलर फिगर असल्यावर त्यामध्ये काय असतं ते पाहूया आपण. आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. इथे एक ट्रायंगल ABC घेतलेला आहे, दुसरा ट्रायंगल PQR घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण जर या दोन त्रिकोणात पाहिलं तर काय दिसतं पाहूया. मी इथे घेऊया आपण इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. आता आपण ह्या त्रिकोणांच्या बाजू आणि कोन यांचा विचार करू. आता पहा, इथं ए कोणात जी खूण आहे तीच कुठं आहे, P मध्ये. याचा अर्थ हे दोन्ही कोन कसे असतात, सारखे असतात, कारण दोन्हीमध्ये सारख्या खुणा आहेत. मग आता आपण इथून त्याची आपल्याला हे ज्या शिरोबिंदू आहेत किंवा कोन आहेत हे संगत लावावं लागतात. मग त्याच्या संगतीसाठी आपण थोडासा विचार करूया. जर आपण इथं घेतलं ABC करस्पॉन्डन्स PQR असं घेतलं तर ए अँगल आणि आपल्याला P अँगल सारखा दिसेल. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं अँगल ए कॉन्ग्रंट अँगल P. नंतर आपण पाहूया दुसरा, B मध्ये फुली आहे, इथं Q मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही अँगल एकरूप आहेत. अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q म्हणूया. आणि उरलेला आता दोन एकरूप झाले तर उरलेला आपोआप तिसरा एकरूप दिसेल. म्हणजेच इथं काय दिसेल, अँगल C कॉन्ग्रंट अँगल R. अशा प्रकारे ह्या त्रिकोणामधले तीनही कोन काय झाले,
एकरूप झाले. आता आपण दिलेलं करस्पॉन्डन्स आहे त्याच्यावरनं त्यांच्या बाजूमध्ये काय गुणधर्म येतो तो गुणधर्म आपण या ठिकाणी पाहूया. पहा आता याच्यानुसार जर बाजू घ्यायच्या म्हणल्या तर काय घेईल, इथं आपण पहिली बाजू घेऊ शकतो ए बी आणि याच्यासाठी या रेशो घ्यायचा आपल्याला. इथं ए बी घेतलं तर इथं काय घेणार पी क्यू. आता तसं नसेल किंवा आपण इथून पाहू शकतो की इथल्या त्रिकोणातली जी लहान बाजू सर्वात लहान कोणती, समजा आपण बीसी आहे, बीसी ऐवजी त्याच्यापेक्षा आपण हे घेतली, समजा अगोदर घेऊया बीसी घेऊया. बीसी अपाऊन इथं काय येईल सर्वात लहान क्यू आर, बरोबर आहे. बघा आता इथं बीसीची बाजू किती आहे 5 लांबी, क्यू आरची किती आहे 2.5. आता ह्या दोघांचा आपण रेशो पाहिला तर हा रेशो किती येईल 2.5 1 2.5 2.5 दोन्ही 5 म्हणजे 2:1 हा रेशो आला. आता त्याच्यानंतर ह्याची मोठी बाजू, त्याच्या 5 पेक्षा मोठी कोणती 6, ती कोणती ए बी. इकडं 2.5 पेक्षा मोठी कोणती आहे पी क्यू, ती आहे 3. म्हणजे आपण ए बी अपाऊन पी क्यू घेतलं तर इथं काय येईल 6/3. दोघांचा भागाकार करूया, याचा पण रेशो काय आला 2:1. आता लास्ट उरलेली कोणती आहे मग इकडली ए सी अपाऊन काय घेतला आपण इथं पी आर. ए सी किती आहे 8/4. याचा भागाकार करा, याचा रेशो पण काय आला 2:1. मग आता आपण ह्या आकृतीत काय दिसतोय तर इथं ए बी अपाऊन पी क्यू इक्वल टू बी सी अपाऊन क्यू आर इक्वल टू ए सी अपाऊन पी आर इज टू 2:1. म्हणजे हे सर्व रेशो कसे आहेत सारखे. बघा आता आपण या आकृतीत काय दिसतं तर या कृतीमध्ये या दोन आकृत्या लहान मोठ्या आहेत परंतु त्यांचे शेप सारखे आहेत. मग अशा वेळेस आपण तिथं काय विचारायचा, एक तर त्यांच्या तिन्ही कोणांचा विचार करूया. तर 3 कोणांचा विचार केला तर असे दिसेल तर तीनही कोण एकरूप आहेत, बरोबर आहे. आणि नंतर आपण त्यांच्या 3 संगत बाजू यांचा विचार केला तर त्या संगत बाजू कशा आहेत प्रमाणात आहे. म्हणजेच दीज साइड्स आर इन प्रपोर्शन, म्हणजे त्यांच्या बाजू ज्या आहेत प्रमाणात आहेत. मग अशा वेळेस म्हणजे दिलेल्या त्रिकोणाचे तीनही कोण एकरूप आहेत व त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. आता कॉन्ग्रन्स आणि सिमिलर याच्यात फरक लक्षात घ्या. कॉन्ग्रंट मध्ये काय असतं बाजू एकरूप आणि कोण पण एकरूप, परंतु सिमिलॅरिटी मध्ये काय येणार आहे कोण एकरूप पण बाजू प्रमाणात. म्हणजे कोणांची माप त्या ठिकाणी सारखेच दिसतील परंतु त्यांच्या ज्या बाजू आहेत या लहान मोठ्या असतात तेव्हा त्यांचा जर रेशो घेतला आपण तर रेशो आपल्याला त्या ठिकाणी इक्वल दिसतो. म्हणजेच आपल्याला तो इक्वल रेशो सारखा दिसला पाहिजे. आता पहा त्याची याच्यासाठी हा रेशो इक्वल येण्यासाठी त्याची करस्पॉन्डन्स हे अतिशय महत्वाचं आहे. आता आपण ए बी सी करस्पॉन्डन्स पी क्यू आर सोडून जर दुसरं घेतलं क्यू पी आर असं जर घेतलं तर आपल्याला ज्या या प्रपोर्शन मध्ये आता आलेल्या ज्या बाजू आहेत त्या करस्पॉन्डन्स साइन्स याच मिळत नाही. म्हणजे ए बी ला पी क्यू मिळत नाही, बी सी ला क्यू आर आणि ए सी ला पी आर मिळणार नाही, त्यावेळेस त्या चेंज होतात. म्हणून लक्षात घ्यायचं जर हे शोधायचं असेल तर आपण इथून सुरुवात आकृती फिगर मध्ये काय करायची लहान बाजूकडनं मोठ्या बाजूकडे जायचं. म्हणजे आपल्याला हा जो करस्पॉन्डन्स असेल किंवा याचा प्रपोर्शन म्हणजेच प्रमाण जे आहे ते प्रमाण या ठिकाणी शोधता येतं. म्हणजे पाहता या दोन फिगर मध्ये त्यांचे कोण एकरूप आहेत बाजू प्रमाण आहेत. म्हणजे अशा वेळेस आपल्याला काय सांगता येतं त्याचे ते दिलेले 2 त्रिकोण आहेत हे 2 त्रिकोण या ठिकाणी सिमिलर आहेत. म्हणजे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे आपण ह्या दोन्ही आकृत्यामध्ये काय काय पाहिलं तर त्यांचे 3 कोण पाहिले ते एकरूप आहेत, 3 बाजूचे गुणोत्तर घेतले ते सारखे आहेत. अशा वेळेस हे 2 त्रिकोण समरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं.
आता पहा तिथं प्रत्येक वेळेस हे 6च घटक असतील असं नाही. विशिष्ट जसं आपण कॉंग्रंट पाहताना विशिष्ट 3 घटक दिले तरी आपलं काम भागत होतं, तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. विशिष्ट 3 घटक आपल्याला जर मिळाले तर आपल्याला ते उरलेले 3 घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी आपल्याला काही टेस्ट आहेत. त्यासाठी आपण अँगल साइड अँगल ही एक टेस्ट पाहू शकतो. म्हणजे याच्यात 2 अँगल आणि एक इन्क्लुडेड साइड देतील. या ठिकाणी काय पाहायचं, 2 अँगल कॉंग्रंट आहेत आणि एक साइड त्याची प्रपोर्शन मध्ये आहे. दुसरी टेस्ट आपण घेऊ शकतो SAS टेस्ट, म्हणजे 2 साइड्स या प्रपोर्शन मध्ये असतील आणि त्याचा इन्क्लुडेड अँगल कॉंग्रंट असेल. तिसरी टेस्ट आपण घेऊ शकतो SSS टेस्ट. या ठिकाणी काय दिसतील, त्याच्या 3ही साइड्स या प्रपोर्शन मध्ये दिसतील. चौथी टेस्ट घेऊ शकतो आपण AA टेस्ट. याला आपण अँगल टेस्ट असं म्हणतो. याच्यात तिसरा अँगल देण्याची गरज नाही, कारण कुठल्याही 2 कोणांचे 2 कोन जर एकरूप त्रिकोणाचे 2 कोन एकरूप आले तर उरलेला आपोआप एकरूप होतो. त्या प्रकारे ह्या पूर्ण 6 घटक आपल्याला देण्याची गरज नाही. 3 घटक जरी दिले तरी उरलेले 3 घटक आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या काही सिमिलरिटीच्या टेस्ट आहेत. म्हणजेच आपण सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स म्हणजे काय, त्रिकोणांची समरूपता हे कसं पाहू शकतो पहा. इन ट्रायंगल ABC अँड PQR ह्या 2 त्रिकोणात काय दिसतं, नंबर 1 इफ A कॉंग्रंट P, B कॉंग्रंट Q आणि C कॉंग्रंट R, म्हणजे त्याचे 3ही कोन एकरूप आहेत. अँड AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR, म्हणजे त्याच्या 3ही बाजू कशा आहेत, प्रमाणात आहेत. देन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQ आर कॉल्ड सिमिलर ट्रायंगल, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण अशा वेळेस समरूप आहेत. ABC अँड PQR आर सिमिलर इज रिटन ॲज, आता चिन्हानं आपण या प्रकारे तिथं दाखवू शकतो. आता मी तुम्हाला दाखवलं आहे की आपण हे 6 घटक एकत्र घ्यायची गरज नाही. कुठलेही 3 विशिष्ट घटक घेतले की उरलेले 3 घटक हे आपल्याला त्या ठिकाणी आपोआप त्या अटींची पूर्तता करतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता आपण त्याचे काही फिगर्स म्हणजे 2 एक्झाम्पल पाहूया आणि त्या एक्झाम्पलवरनं ते कसं सोडवायचं ते पाहूया. बघा आता, सम इन्फॉर्मेशन इन फिगर, ऑब्झर्व इट अँड हेन्स फाइंड द लेंथ ऑफ साइड AC आणि PQ. आता आपल्याला इथं काही माहिती दिली त्या आकृतीत आणि या माहितीवरनं ह्या आकृतीमध्ये ज्या 2 बाजू आहेत AC आणि PQ या काढायच्या आहेत. आता आकृतीत काय काय दिलंय, तर तुम्हाला या कोणाचं एक माप दिलंय, इथं Pचं माप दिलंय, त्यानंतर Bचं माप दिलंय, Qचं दिलंय. आता हे माप अप्रत्यक्ष दिलेले असतात. तिथं ज्या खुणा आहेत त्याच्यावरनं त्याचं माप आपण या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. आणि मग इथं काही बाजू पण दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मग आता अगोदर आपण हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत का हे पाहूया. मग आता इथं लिहूया, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, याची करस्पॉन्डन्स घ्यायचं, ABC करस्पॉन्डन्स PQR. आता हे घ्यायचं कसं, करस्पॉन्डिंग म्हणजे संगती. आता बघा, एक कोण दिलेला आहे, ज्या कोण दिलाय तिथून सुरुवात करायची. ए मध्ये खूण आहे ती P मध्येच, बरोबर आहे. मग हे 2 कोण एकरूप आहे, याचा अर्थ हे 2 शिरोबिंदू संगतीत घ्यायचे. तसंच B मध्ये 90 अंश आहे, इथे Q मध्ये म्हणजे B ला Q जोडायचा. आता आपोआप उरलेला C हा R ला असेल. या प्रकारे त्याचं करस्पॉन्डन्स आपण या ठिकाणी लावू शकतो. आता याच्यामध्ये करस्पॉन्डन्स लावलंय त्यानुसारच ते कोण येणार. म्हणजे इथं काय येणार, मग अँगल A कॉंग्रंट अँगल P. ह्या 2 कोणाची माप म्हणजे खुणा सारखे आहेत, याचा अर्थ ते कोण सारखे आहेत. नेक्स्ट काय येईल, अँगल B कॉंग्रंट अँगल Q. हे सुद्धा कसे, दोन्ही 90 अंशाचे. आता आपण टेस्ट पाहिली होती अँगल टेस्ट, किंवा लक्षात ठेवा ह्या 2 त्रिकोणामध्ये 2 कोण एकरूप आहेत, तर मग उरलेला तिसरा रिमेनिंग अँगल आपोआप एकरूप असतो, परंतु ते घ्यायची आपल्याला गरज नाही.
इथं सिमिलरिटीसाठी फक्त अँगल टेस्ट हे घेतली तरी चालते. जसं आपण कॉन्ग्रुएंससाठी हायपोपाय साईड घेतो टेस्ट, बरोबर आहे, तिथं कर्ण आणि भुजा एवढं घेतलं तरी चालतं. तसंच इथं सुद्धा आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले की आपण म्हणू शकतो मग इथं ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. म्हणजे आता हे दोन कोण या ठिकाणी काय झाले, त्रिकोण समरूप झालेले आपल्याला दिसतील. आता दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ज्या आहेत करस्पॉन्डिंग साइड्स या कशा असतात, प्रमाणात. देअरफॉर AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR. याला म्हणूया आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजेच समरूप त्रिकोण जे आहे त्यांच्या ह्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता आपल्याला याच्यावरनं AC आणि PQ ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता दिलेत त्या ठिकाणी आपण ह्या किमती भरूया. मग आता पहा इथं AB दिलंय 3 ठेवू, इथं PQ दिलंय का नाही काढायचंय, इक्वल टू BC दिलंय का इथं 4 छेद QR दिलंय 6 इक्वल टू AC दिलंय का नाही काढायचंय, अपाऊन PR किती आहे 7.5 आहे हे दिलेले. आता याच्यावरनं आपल्याला ह्या PQ आणि AC जे उरलेलं आहे याच्या व्हॅल्यू आपल्याला काढायचा आहे. आता आपण पहिल्यांदा हा रेशो घेऊया. मग हा रेशो आहे 3 अपॉन PQ इक्वल टू 4 अपॉन 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 इंटू PQ इक्वल टू इथं घ्या 6 आणि 3 यांचा गुणाकार. मग आता इथं काय येईल PQ इक्वल टू साहित्रिक 18 भागिले 4. इथं 4 1 4 4 चोक 16 2 उरले, पॉइंट घेऊन 0 देऊ, 4 पंचे 20. म्हणजे इथं PQ किती आलेला आहे 4.5. हे PQ ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. आता सेकंड रेशो घेऊया आपण. AC म्हणजे 4 अपॉन 6 इक्वल टू AC अपॉन 7.5. आताच्या सारखंच क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू AC इक्वल टू 7.5 इंटू 4. AC इक्वल टू 7.5 इंटू 4 अपॉन 6. तुम्हाला वाटलास इथं 6 डायरेक्ट ह्याला भागू शकतो किंवा पॉइंट काढून घ्या किंवा कसंही तुमच्या सोयीनुसार भाग घालू शकता. 2 2 4 2 3 6 इथं 3 1 3 3 2 6 1 उरला 3 5 15 म्हणजे 2.5 गुणिले 2. AC इक्वल टू 2.5 इंटू 2 आलं 5. अशा प्रकारे आपल्याला AC ची व्हॅल्यू या ठिकाणी शोधून काढता येते. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. काय दिले पहा, LMN ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. आता सांगितलं की हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्याच्यावरनं या बाजू दिल्यात, दोन बाजूंची मापं काढायची. मग आता आपण दिले काय, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, इन प्रपोर्शन म्हणजे प्रमाणात. याच्यावरनं काय येतील, LM अपॉन PQ इक्वल टू MN अपॉन QR इक्वल टू LN अपॉन PR. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी भरूया. बघा आता LM दिलं इथं भरा 5 छेद PQ दिलंय 7.5 बरोबर, MN दिलंय 7, QR दिलंय नाही काढायचंय इक्वल टू, त्यानंतर LN नाही दिलेलं तसंच ठेवा छेद PR दिलंय 12. आताच्या सारखंच हा रेशो घेऊया. अगोदर कुठला घेता येते 5 अपॉन 7.5 इक्वल टू 7 अपॉन QR. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 इंटू QR
इक्वल टू 7.5 इंटू 7, म्हणजे इथे आलं क्यू आर इक्वल टू 7.5 इंटू 7/5. 5 न आपण 7.5 ला भागू, 5 1 5, इथं 5 1 5, पॉईंट 2 उरले, 5 5 25. क्यू आर इक्वल टू 7 आणि 1.5 चा गुणाकार करू, 15 7 105 आणि इथं पॉईंट द्या, म्हणजे क्यू आर आलं 10.5. आता आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू काढताना दुसरा रेशो जो आहे ज्याची किंमत दिली आहे तोच घ्यायचा आपण. आता इथे 7 क्यू आर इक्वल टू LN/12 हे घेता येणार नाही, म्हणजे काय घ्यायचं मग इथं सुद्धा 5/7.5 इक्वल टू LN/12. तिरकस गुणाकार करू, मग इथं घ्या LN इंटू 7.5 इक्वल टू 12 गुणिले 5, 12 पंचे 60. आणि इथं घ्या LN इक्वल टू 60/7.5. आपण पॉईंट काढला तरी चालेल, हा पॉईंट काढून टाकू, वरी 0 देऊ, 25 त्रिक 75, इथं 25 दोन्ही 50, बरोबर आहे. किती उरले इथं 10. 12 पंचे 60 भागिले, हा पॉईंट काढला, 25 त्रिक 75, 25 दोन्ही 50, इथं उरले 4 10, 100 झाले, 25 चोक 100, इथं 3 1 3, 3 8 24, म्हणजेच आपल्याला इथं N ची व्हॅल्यू मिळेल 8. अशा प्रकारे आपण हे सिमिलर ट्रायंगल जे असतात त्याच्यावरनं दिलेली माहिती घेऊन या प्रकारचे एक्झाम्पल आपण इथं कंप्लीट करू शकतो. आता आपला हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे, तर याचा जो प्रॅक्टिस सेट आहे आणि प्रॉब्लेम सेट तो कंप्लीट करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा.